प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पांनी ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, त्याच्या नावाला उंच करावं. प्रियांनो, प्रभू आपल्या प्रियजनांच्या भेटीसाठी सदैव आतुर आहे. सदैव त्याला आपल्या प्रियजनांची काळजी आहे. एक सेकंदाचंही अंतर प्रभू आम्हाला देण्याविषयी मनामध्ये कधी ठेवीत नाही. प्रत्येक समयाला तो आपल्या प्रियजनांबरोबर राहण्याची त्याची इच्छा आहे आणि प्रियजनांबरोबर संगती करण्याविषयी आमचा प्रभू सदैव आपल्या मनामध्ये आस धरून आहे. म्हणून त्या प्रभूची स्तुती आराधना करण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. प्रार्थनेने आपण या भक्तीची सुरुवात करूया. सुरुवातीची प्रार्थना करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र पाहिजे जीवत परमेश्वरा, तुझ्या मान करता परमेश्वरा, तुला मान सन्मान गौरव देते, तुझ्या नावाला उंचावते आणि तुझ्या नावाचा गौरव करते. तो परमेश्वरा दिवसभर आम्हाला सांभाळत आणि आम्हाला एकत्र केलं, तुला लाखोकडून धन्यवाद देतो परमेश्वरा. परमेश्वरा दैनिक कृपेने प्रार्थना परमेश्वरा, तुझ्या आराध्य कृपेने वस्त्रगावांचे बोल परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव कधी परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, तू महान आहेस, तुला कोणतीही गोष्ट आश्चर्य नाही परमेश्वरा. परमेश्वरा, आम्हाला प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, प्रत्येकाला आपल्याला शक्ती सामर्थ्य दिली आणि तुझ्या नावाचा गौरव बलाने नवे पराक्रमाने पवित्र आत्म्याने तू कार्य कर परमेश्वरा. पाचरांना तू घेऊन आला, तुला लाखो करोड धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, त्यांचं येणं आशीर्वादित केलं तसं आम्ही सुद्धा तू आशीर्वादित कर परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव बलाने नवे पराक्रमाने पवित्र आत्म्याने तू कार्य कर परमेश्वरा. आमच्या स्तुती आराधने तू करून परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा गौरव. एक छोटीशी प्रार्थना प्रार्थना करून त्याच्या गोड नाम करून तुझ्या द्वारे आमेन. नाही चालू त्याची मी चालू ठेवली. प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे. म्हणून संदेशात जाण्या अगोदर आपण एक गीत गाऊया. गीताच्याद्वारे आपण प्रभूला उंच करूया. सर्वांना येणारं गीत आपण गाऊया. आज कधी यहोवाने बना येतं. तुम्हाला येतं? चला सुरुवात. मग मी पण गातो तुमच्या बरोबर. आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. आज का दिन यहोवाने बनाया, हम उसमें आनंदित हो आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. ओ बड़े मेहनती रहे उसकी कार्या, नाच का दिन यहोवा
हम उसमें आनंदितो आनंदितो स्तुति प्रशंसा करे क्यों ना मुझको करे स्तुति प्रशंसा करे क्यों ना मुझको करे उसको हम बाटे रहे चाहे जहाँ भी रहे आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित आनंदित आता हूँ तेरे पास मुझको है तुझसे आस आता हूँ तेरे पास मुझको है तुझसे आस मुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले आज दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदितो आनंदितो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदितो आनंदितो Praise the Lord. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये येण्यापेक्षा ख्रिस्ती जीवनाला समजणं महत्वाचं आहे. जो खाली ख्रिस्ती जीवनामध्ये येतो पण ख्रिस्ताला समजून घेत नाही त्याचा काय उपयोग नाही प्रियांनो त्याच्या भावी जीवनामध्ये. कारण ख्रिस्तामध्ये येण्यापेक्षा ख्रिस्ताला समजून घेणं आणि ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे चालणं हे जास्त महत्वाचं आहे. प्रियांनो, काही जणांना येशू ख्रिस्त काही जणांनी अजून पूर्ण ओळखलं नाही. दुर्भाग्य त्यांचं. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही हृदयात ठेवलंय त्या जर येशू ख्रिस्ताला तुम्ही पूर्ण जाणत नाही तर तुम्ही ख्रिस्ताला काय ओळखलंय? तुमची आणि ख्रिस्ताची काय ओळख झाली? यासाठी ख्रिस्तात आलं का ख्रिस्तानी मला हे द्यावं मला ते द्यावं माझं असं व्हावं माझं तसं व्हावं या अपेक्षेने आले का तुम्ही प्रभूकड? इथं आम्हाला काय जमा करायचं नाही. बायबल आम्हाला सांगत आहे इथं आम्हाला काय जमा करण्याचा अधिकार नाही. 2 ठिकाणी देव बाप्पाने सांगितलं इथं तुम्हाला काही एक जमा करायचं नाही. पण काही जण इथं सर्व काही जमा करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रभूला ओळखण्याची प्रक्रिया ते करत नाही. प्रियांनो, आज सर्वजण पिता पुत्र पवित्र आत्मा हे म्हणतात. इतका सन्मान आहे पित्याचा पुत्राचा पवित्र आत्म्याचा पण जेव्हा विचारलं जातं ना पिता कोण आहे पुत्र कोण आहे पवित्र आत्मा कोण आहे तेव्हा लगेच चेहरे उतरायला सुरुवात होते. ते म्हणते हे नाही माहिती आम्हाला एवढंच माहित आहे पिता पुत्र पवित्र आत्मा. प्रियांनो, ज्या देवाने तुम्हाला आपल्या राज्यात घेतलं त्या देवाला जर तुम्ही ओळखू शकले नाही वरती गेल्यावर जर तो म्हणाला की पृथ्वीवर असताना तुम्हाला ओळखलंच नाही माझी ओळखच तू पूर्ण करून घेतली नाही काय आत्मा उत्तर देईन तिथं प्रभूला. म्हणून प्रियांनो, सेवक येतात ना असेच येत नाही. आज यायला मला थोडा उशीर झाला कारण रस्त्याने खूप ट्रॅफिक असल्यामुळं मी गाडी स्लो चालवितो फास्ट गाडी चालवित नाही म्हणून मला यायला वेळ लागला. पण देवाने दाखवल्यावर मी घरात बसत नाही आणि जोपर्यंत माझा देव मला दाखवित नाही तोपर्यंत मी प्रार्थनेला निघायची तयारी करत नाही.
कारण मागील वेळेला मी सांगितलं 2 वेळेस चुका केल्या. मनुष्य 2 वेळेस चुका केल्या ना, तिसऱ्या वेळेस चूक करायला तो फार घाबरतो. आणि देवबाप 2 चुका माफ करतो. देवबाप म्हणतो जाऊ दे, 2 वेळेस याला माफ करतो, तिसऱ्यांदा देवबाप पण माफ नाही करत. मग देवबाप म्हणतो याला सवय लागायला लागली घडी घडी असं करण्याची. यानो अनुशासन हे फार महत्वाचं आहे. देव बाप्पाला अनुशासनात राहणारे प्रियजन आवडतात. आज जर तुम्हाला पिता कोण आहे हे माहिती नाही, बोलताना म्हणतात ब्रदर पिता पुत्र पवित्र आत्मा असलं तर बोला, अन्यथा बोलू नका. पण जर एखाद्याने विचारलं कोण आहे पिता, कोण आहे पुत्र, कोण आहे पवित्र आत्मा, सांगता आलं पाहिजे. बायबल मध्ये ते दिले, बायबल मध्ये दिलं नाही असं नाही. आज तुम्हाला नाव आहेत ना, आहेत ना नाव. तुम्हाला जर मी म्हटलं तुम्ही बिगर नावाचे, क्षणभर जर मी म्हटलं तुम्ही सगळे बसलेले बिगर नावाचे आहे, कसं वाटन तुम्हाला? गोड वाटन का? म्हणजे नेपाळ जराशे यांचं सटकलेली दिसते वाटतं. आमच्या आई बापांनी नावं ठेवलेत आणि हे बिगर नावाचे आहेत असं म्हणते. जरूर यांचा एखादा नडवीट ढिल्ला आहे म्हणतात का नाही? तोंडावर जरी नाही बोलले तर मागे तर बोलतात का नाही? अशाचे पास्टर आले खुशाल संदेशात म्हणत होते तुम्ही बिगर नावाचे. आमच्या आई बापांनी जन्म प्रमाणपत्र काढे आमचं जन्माचं, आणि ते म्हणत होते बिगर नावाचे. प्रियांनो, जर आम्हाला नाव आहे तर देव काय बिगर नावाचा आहे का? बिगर नावाचा आहे देव? देवाला पण नाव आहे, आणि ते नाव स्वतः येशू ख्रिस्ताने सांगितलंय. ज्याला पवित्र आत्म्याने बायबल थोडं बहुत समजून सांगितलं आहे, त्याला बायबलच्या आत्म्याने सर्वप्रथम सांगितलं असेल पिता पुत्र पवित्र आत्मा कोण आहेत आणि ते कसे आले आणि त्यांचा समय काय होता. आज मी तुम्हाला पिता पुत्र पवित्र आत्मा दाखवणार आहे. पहिला आपण पिता बघूया. ज्या पित्याचं गौरव आम्ही सर्वदा करतो, ज्या पित्याचा आम्ही सन्मान सदैव करण्याची आशा धरतो, त्या पित्याला आपण पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक 17वा अध्याय 4थं वचन वाचायचं आणि उंच आवाजात वाचायचं. पहा तुझ्याशी माझा करार. नाही 4थं वचन वाचा. 17वा अध्याय 4थं वचन. 17वा अध्याय ना? हा 4थं वचन. पहा तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. आता माझ्या बायबल मध्ये याच वाचनाला कसं दिलंय, मूळ भाषांतरामध्ये बघा कसं लिहिलंय. तेच वचन वाचतो. 17वा अध्याय 4थंच वचन वाचतो. पहा मी तर तुझी करार केलाच आहे, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. याच्यातही जनकच शब्द आलाय. आरवीच्या भाषांतरामध्ये राष्ट्र समूहाचा पिता होशील. आरवीच्या बायबल मध्ये वेगळा शब्द आहे. ओवीच्या बायबल मध्ये राष्ट्राचा जनक. जनक म्हणजे पिता. जनक या शब्दाचा अर्थ आहे पिता. म्हणजे जुन्या करारामध्ये पिता हा जो शब्द येशू ख्रिस्ताने नवीन करारात याच्यात लिहिणार, आपल्या करारातील माझा भाग हा असा, मी तुला अनेक राष्ट्राचा पिता करेन. काही भाषांतरामध्ये पिता शब्द वापरलाय, पण मूळ भाषांतरामध्ये जनक हा शब्द आलेला आहे. प्रियांनो, आम्हाला शब्दाचे अर्थ माहित असणं गरजेचं आहे. प्रियांनो, पिता हा जो शब्द येशू ख्रिस्ताने उच्चारला तो आम्हाला दाखवता आला पाहिजे. आता आणखी एक बघूया, गलतीकाराचं पत्र. याच पित्याला आपण बघूया. गलतीकाराचं पत्र नवीन करारामध्ये, करंथीकाराच्या नंतर
दुसरे करंती संपलं की लगे गणतिकाराचं पत्र लागत होतं. कितवं? तिसरा अध्याय 29वे वचन. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर ही अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वाढीत आहात. अब्राहमाचं नाव नवीन करारात पण आलंय, अब्राहमाचं नाव जुन्या करारात पण आलंय. म्हणजे हा पिता जुन्या करारात पण आहे आणि हा पिता नवीन करारात पण आहे. म्हणून पित्याचं नाव येशू ख्रिस्त जो म्हणला, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा घ्या. तर आपण पिता पाहिला, आता पुत्र बघूया. मत्ती शुभ वर्तमान 28वा अध्याय 18वं वचन. 28वा अध्याय 18वं वचन. 18वं वचन. हो. तेव्हा येशू जवळ येऊन त्याच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. पुत्राचं नाव काय आहे? येशू. आणि तो येशू म्हणत आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. ज्याला अधिकार देण्यात आलाय ना त्याचं ऐकणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त कोड्यात बोलला नाही. येशू ख्रिस्ताने आपले वचन तोडून विश्वासणाऱ्यांना सांगितले नाही. जसे बायबल मध्ये पवित्र आत्म्याने ठेवले तसेच वचन त्याने तो जगामध्ये आला तेव्हा त्याने जगातल्या विश्वासणाऱ्यांना सांगितलं. आता पिता आणि पुत्र हे दोघं आपण पाहिले वचनातून. आता पवित्र आत्म्याला बघू. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 3रं वचन. 2रा अध्याय 3रं वचन. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक आशा बसल्या. अग्नीच्या जीवा म्हणजे पवित्र आत्मा अग्नीच्या स्वरूपाने आला. केव्हा आला? पेंटिकॉस्टच्या दिवसामध्ये आला, 50व्या दिवशी आला. त्याचं हेडिंग वाचा, 2ऱ्या अध्यायाचं वरचं हेडिंग. पवित्र आत्म्याचे दान. पवित्र आत्म्याचे दान लिहिलंय का? काय याच्यात लिहिलंय? पेंटिकॉस्ट 50वा दिवस असं लिहिलेलं आहे. प्रियांनो, आम्हाला पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे आशा स्वरूपाने बायबल मध्ये दिलंय. आता मत्तेचा 28वा अध्याय काढलेला आहे ना, काढा पुन्हा. आता 19वं वचन बघा. 28वा. प्रेज द लॉर्ड ब्रदर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 28वा अध्याय 19वं वचन. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. येशू ख्रिस्त काय म्हणला? पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. पण आता इथं पित्याचं नाव सांगितलंय का? आम्ही पिता पाहिला, परंतु ऍक्च्युली पिता कोण आहे? 3 समयामध्ये जे कार्य झाले, ज्या कार्याला त्यांनी सांगितलं, 3 समयाचे कार्य, त्याचा निर्माता माहित असणं गरजेचं आहे आम्हाला. आता आपण निर्मिती आहे ना, प्रभूने आम्हाला निर्माण केलं. आम्ही म्हणू शकतो की आम्ही निर्माता आहे? आम्ही निर्मिती आहे म्हणू शकतो. अब्राम काय आहे? निर्मिती आहे. पण अब्रामला उपमा, पित्याची उपमा दिली. म्हणून अखिल राष्ट्राचा जनक तू होशील, आकाशातले तारे तुला मोजता आले तर मोज, असं उत्पत्तीच्या 15व्या अध्यायात प्रभू परमेश्वर अब्रामला आकाशाकडे पाहून म्हणाला.
प्रत्यक्ष असणं आणि अप्रत्यक्ष नाव देणं या दोन गोष्टी आहेत प्रियांनो. परंतु आता इथं पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या नावांचा उल्लेख आलेला आहे. मग यांना नाव आहेत का नाही? हे बिगर नावाचे आहेत का? म्हणून बोलताना मी म्हणलं, जर मी तुम्हाला म्हणलं तुम्ही बिगर नावाचे आहात, तुम्हाला ते चांगलं नसेल वाटलं है ना. तुम्ही म्हणले असणार, ब्रदर काय बोलू राहिले, आम्हाला साक्षात आमच्या आई बापांनी नाव ठेवले पण हे बिगर नावाचे म्हणतात. मग पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे काय बिगर नावाचे आहेत का? मग हे नाव येशू ख्रिस्ताने स्वतः बायबल मध्ये सांगितलं. आणि ते केव्हा सांगितलं? बघूया, 2 वचन आपण त्याच्यासाठी बघूया. पहिलं वचन काढूया, योहान शुभवर्तमान 14वा अध्याय. सगळे पुरावे येशू ख्रिस्त देत आहे बायबल मधून. 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. सत्याचा आत्मा देईल, दुसरा कैवारी. हा कैवारी येणार होता, ज्याच्या विषयी येशू ख्रिस्ताने प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 4 वचनात सांगितलं होतं. जी देणगी येणार आहे, ज्या देणगीचं वचन तुम्ही माझ्याकडून ऐकलं, त्या देणगीचं नाव तुम्हाला सांगण्यात येणार आहे. आणि त्या देणगीचं नाव प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनामध्ये ते नाव सांगितलंय. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. आणि तो पवित्र आत्मा सांगन तुम्हाला पिता कोण आहे, पुत्र कोण आहे. सगळे खोटं बोलते, पवित्र आत्मा खोटं नाही बोलता. हे बायबल असं आहे ना प्रियांनो. बघा बायबल विषय कसं दिलंय वाचनात. यशयाचा ग्रंथ काढा. आता यशया 28वा अध्याय काढा. 28वा अध्याय, यशयाचा ग्रंथ 28वा अध्याय 13वं वचन. यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल, नियमावर नियम, नियमावर नियम, नियम, कानूनवर कानून, कानूनवर कानून, थोडे येथे थोडे तेथे, म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील. काय वाचलं वचनात? नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानून, कानूवर कानून, चालताना ते भंगतील, पडतील, पाशात सापडले जातील, पकडले जातील. एवढ्या गोष्टी जर एका वचनात देव बाप्पाने ठेवल्यात तर ते आज दिसत आहे. आज पित्याला 1 नाव आहे, पुत्राला 2 नाव आहे, पवित्र आत्म्याला 3 नाव आहे. पण बायबलचा आत्मा सांगतो, योहान शुभवर्तमान 17वा अध्याय 3ऱ्या वचनात सांगतो देव बाप की सार्वकालिक जीवन हेच आहे की जो तू एकच खरा देव. वाचा काढला असलं तर. सार्वकालीन जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व त्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. येशू ख्रिस्ताला ओळखणं मुख्य आशय हा आहे. येशू ख्रिस्ताला ज्याने ओळखलं त्याने सगळं काही प्राप्त केलं. पण येशू ख्रिस्ताला पूर्ण ओळखलं पाहिजे आम्ही.
म्हणून तो पूर्ण येशू ख्रिस्त आमच्या हृदयात आलाय. पण तो पूर्ण येशू ख्रिस्त आम्हाला समजला काय, तो समजणं गरजेचं आहे. आणि साऱ्या बायबलमध्ये, नवीन करारामध्ये, शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने या गोष्टी सांगितल्या, शिष्यांनी नाही सांगितल्या. कोणता संदेष्टा येऊन नाही म्हणला हा येशू ख्रिस्ताच्या येण्याची भविष्यवाणी योहानाने केली. म्हणून तो म्हणायचा मी अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे. आणि तो पश्चातापाचा बाप्तिस्मा करत असे. पण तो म्हणत होता माझ्या मागून जो येत आहे त्याच्या वाहनाचा बंद सोडवण्यास मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीने आणि पवित्र आत्म्याने करील. ही वार्ता, हे सुवार्ता योहान सांगत होता. मग जसं इब्री 1:1 मध्ये सांगितलंय, प्रभू अंशांनी प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी बोलला. या समयात तो आपल्या पुत्राच्या द्वारे आमच्याशी बोललाय आणि ते शुभवर्तमानामध्ये पूर्ण झालेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो प्रियांनो की बायबल असं आहे, पहिलं जे आहे ते शेवटी सांगितलंय, शेवटी जे आहे ते मधी सांगितलंय, आणि जे मधलं आहे ते सुरुवातीला दिलंय. पवित्र शास्त्र देव बाप्पाने सरळ लाईनीमध्ये नाही सांगितलं आम्हाला. म्हणून देवाच्या आत्म्याने 2 बाप्तिस्मेची वचन सांगितली, एक घ्यायला सांगितलं. इथं तर फार मोठा गोंधळ झालाय. आणि इथं या गोंधळामुळं सर्वजण म्हणतात की येशू ख्रिस्त आम्हाला जे म्हणला तेच आम्ही करू. मग येशू ख्रिस्ताने प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची साक्ष अगोदर सांगितली. आणि ती साक्ष झाल्यानंतर पेत्राने ती सुवार्ता सांगितली. बायबलचं वचन एकाला धरायचं, एकाला सोडायचं नाही. बायबल जसं देवाने दिलंय तसं मानायचं. फक्त ते कोणत्या प्रकारे मानायचं ते समजणं गरजेचं आहे. तुम्हाला जर पुण्याला जायचं असलं, तुम्ही नाशिकच्या बसमध्ये बसताल का? का नाही बसणार? तुम्हाला माहिती आहे पुण्याला जायचं तर नाशिकची बस आम्हाला पुण्याला नाही घेऊन जाऊ शकत. जी बस आम्हाला सांगितली त्याच बसमध्ये आम्हाला बसावं लागल. तसं देव बाप्पाने आपल्या बाप्तिस्म्याचे 2 वचन ठेवलेत, पण या 2 वचनाचा अर्थ एकच ठेवलाय. त्याचा अर्थ वेगवेगळा नाही. एकात नाव सांगितलं नाही, एकात नाव सांगितलं. एका वचनात सांगितलंय पिता पुत्र पवित्र आत्मा, तर दुसऱ्या वचनात सांगितलंय त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. काय सोपं विधान आहे. पण एवढ्या सोप्या विधानाला इतकं काही वेगळं वळण विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी लावलंय. ते म्हणतात एकाला धरायचं, एकाला सोडायचं. म्हणून आम्ही नाव आम्हाला आहे तसं त्याला पण नाव आहे. ते बिगर नावाचे नाहीत प्रियांनो, त्यांना नाव आहेत. एका बायबल मधून अनेक प्रकारच्या संस्था उदयास येण्याचं कारण काय? ज्याला जे सापडलं त्यांनी तेच घेऊन चालले. त्यांना वाटलं हेच खरंय. संपूर्ण पवित्र शास्त्र खरं आहे. तुम्हाला जे वचन सापडलं तेवढंच खरं नाही. सगळं पवित्र शास्त्र खरं आहे. म्हणून याला वर नाव आहे पवित्र शास्त्र. याच्यामध्ये चुकीचं काही नाही, याच्यामध्ये अपवित्र काही नाही. जे लिहिलंय ते सगळं पवित्र आहे आणि सत्य आहे. कोणालाही धरायचं, कोणालाही सोडायचं असं दिलेलं नाही. समजून घेणं गरजेचं आहे प्रियांनो. आज विश्वासणारे समजून घ्यायला तयार नाहीत. ते म्हणतात हे धरलं तर मग त्याचं काय करायचं? त्याचा कोण विचार करीन?
देवाने सर्वांचा विचार केलेला आहे आणि सर्वांचा विचार त्यांनी सांगितला पण आहे. देव बाप्पाने कोणत्याच विचाराला, कोणत्याच वचनाला डावललेलं नाही. त्याची तिचे हात देवाच्या आत्म्याने केलेली नाही. तुम्ही आम्ही का करतो? तुम्ही आम्हाला तिचे हात करण्याची गरज काय पडते? अहो, देव बाप्पाने सरळ सरळ वचन दिलेत, हे बाप्तिस्मे घ्या. घेऊन देव बाप्पाचा सन्मान करण्याऐवजी बाप्तिस्म्याचाच न्याय करत बसले. नाही ना, हा नाही घेणार मी. तुम्ही घेणार नाही म्हणजे काय? तुम्हाला अधिकार आहे का काय देवाच्या वचनाचा न्याय करण्याचा? देवाने घ्या सांगितलं, घेऊन मोकळं व्हायचं. देव बाप्पा तुझ्या वचनात होतं, मी घेऊन टाकला. मला शिक्षा कर न तर काही कर. तू दोन ठेवले, मी दोन्हीचे घेतले. मला जरी अर्थ सेवकाकडून पूर्ण नाही समजला, पण मी दोन्ही वचनाचा सन्मान केला. किती देवाला आनंद होईल, किती देव तुमचे आदर करन, किती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरण. पवित्र आत्म्याला भरण्यासाठी आणि येण्यासाठी कशाची गरज लागत नाही. फक्त तो तुमच्या विश्वासाला पारखतो आणि विश्वासाप्रमाणे कृतीला जाणतो. म्हणून याकोब 2:24 मध्ये सांगितलंय, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. विश्वास तुम्ही ठेवलाय प्रियांनो, विश्वास आहे म्हणून तर बसला तिथं प्रार्थनेला. विश्वास नसता तर बसले असते का प्रार्थनेला? म्हणले असते कशाला बसायचं, आम्हाला काम धंदे, हे काम करायचंय, ते काम करायचंय, सगळे काम सोडले, बसलात ना प्रार्थनेला. का बसलात? कारण देवाने जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन करतात. म्हणून तुम्ही इथं क्रियांनी आज बसलेले प्रभूला दिसत आहात. क्रियांनो, अशाच क्रिया सर्व वचनाविषयी ठेवायच्या. उपासाचे दिवस चालले ते ना, काही जण उपवासात असतील. क्रियांनो, या उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही जर पिता, पुत्र, पवित्र आत्मा याला जाणलं, प्लस प्रेषित 2:38 वचनाची आज जी काही निंदा चालली जगामध्ये चालली प्रियांनो, ती फक्त आपल्या नगर पुरती नाही, अख्ख्या जगात या वचनाची निंदा चालली. या वचनाची निंदा होणं बंद झालं. पिता, पुत्र, पवित्र आत्मा कसे आहेत हे जर शब्दशः जाणून घेतलं, या 40 दिवसाच्या उपासामध्ये देव बाप तुमच्यावर अतिशय खुश होईल. अतिशय देवाला आनंद होईल. माझ्या विश्वासणाऱ्याने, जसं डॉक्टर हाताची नस बघतो, नस धरल्यावर त्याला कळतं या आजारी व्यक्तीच्या शरीरात काय हालचाली चालल्यात, जे आम्हाला समजू शकत नाही नस धरल्यावर काय होतं. पण असे काही जाणकार डॉक्टर आहेत, ते नस धरतात, त्यांना कळतं की यांच्या शरीरात, आजारी व्यक्तीच्या शरीरात काय त्यांना त्रास आहे. तसं प्रियांनो, या उपवासाच्या समयामध्ये वचनाची निंदा बंद झाली पाहिजे आणि देवाला पूर्णपणे समजून घेण्याची प्रक्रिया करा. ख्रिस्त पूर्ण समजला पाहिजे तुम्हाला. ज्या येशूला हृदयात तुम्ही ठेवलंय त्याच येशूला जर तुम्ही पूर्णपणे ओळखलं नाही, तो येशू वरती तरी विचारीन तुम्हाला, मी तुझ्या हृदयात आलो होतो, पण मला तू पूर्ण ओळखलं होतं का पृथ्वीवर? आणि जर सेवक सांगत होता तर ते ऐकलं का नाही? या समयांमध्ये ना सेवकाचं ऐकणं फार कमी विश्वासणारे करायला लागले. का करायला लागलेत माहिती का? बघूया जरा वचनातून याला. मत्तेकृ शुभवर्तमान 12वा अध्याय 24वा अध्याय 12वं वचन. 24वा अध्याय 12वं वचन. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती चालणार आहे. अनिती आज विश्वासणाऱ्यांमध्ये वेगाने यायला लागली आहे.
वेगाने अनीतीचा प्रभाव विश्वासणाऱ्यांमध्ये वाढत चालला आहे. म्हणून त्यांची सर्वप्रथम देवावरची प्रीती कमी व्हायला लागली. ज्याची देवावरची प्रीती कमी होती ना प्रियांनो, तिथं माणसावरची प्रीती कमी व्हावयाला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कधीच देवावरची प्रीती कमी करू नका. आणि देवाने कशा प्रकारे प्रीती करायला सांगितली ते पण आपण वचनातून बघूया. मार्कुस शुभवर्तमान 12वा अध्याय 30वे वचन. अशी प्रीती करा म्हणला देव. आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. अशी प्रीती ज्याची असेल ना त्याच्यामध्ये अनीती कधीच येणार नाही. अनीतीने कितीही वेगाने येण्याचा प्रयत्न केला तरी अनीती त्यांच्यामध्ये शिरकाव करणार नाही. जिथं अनीती येणार नाही तिथं प्रीती थंड व्हायचा प्रश्नच राहत नाही. म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये देवाला जर ग्रहण केलेलं आहे तर तपासा तुम्ही आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये आता वाचलेल्या वचनाप्रमाणे मी देवावर प्रीती करणारा आहे का. जर मी अशी प्रीती करत नाही तर आज पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी मनामध्ये निश्चय करतो, ठरवतो की देव बाप्पा आजपासून मी अशी प्रीती तुझ्यावर करणार. प्रियांनो, देव भेटायला येतो ना तर देव काय सांगायला पण येतो. तो जितकं तुम्हाला पाहणं आवश्यकतेचं समजतो ना त्यापेक्षा जास्त तो सांगणं पसंत करतो. आणि सांगण्यासाठी त्यांनी हे बायबल दिलंय आम्हाला. हे बायबल असंच आमच्या हातात आलेलं नाही. याच्या परिभाषा सांगण्याच्या पवित्र आत्म्याजवळ अनेक प्रकारे आहे. फक्त बोलणारा पवित्र आत्मा असला तर पवित्र आत्मा बायबलची परिभाषा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी समजावून सांगत. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने मनुष्याकडून फक्त या बायबलच्या वचनाप्रमाणे कृती करण्याची आशा धरली. आणि मग तू बोललाय पण तसं वाचणार. मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 33वे वचन. अजून 5 मिनिटं बोलतो मग थांबतो. 6वा अध्याय 33वे वचन. तर तुम्ही पहिल्यांदा त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. किती जण झटतेत आज. जेव्हा देवाचा आत्मा म्हणतो की किती जण या वाचलेल्या वचनाप्रमाणे झटत आहेत, करत आहेत, प्रयत्नत आहेत, तेव्हा अतिशय कमी प्रियजनांचे नाव देव बाप्पाला दिसत आहेत. ज्यादातर लोक देवाकडे घेण्यासाठीच आलेत. मला हे देन, मला ते देन, माझं असं कर आणि माझं तसं कर. देवाला सगळं तुमचं करायचं आहे. अगोदर देवाचं करा ना तुम्ही. म्हणून वचनात सांगितले प्रथम तुम्ही त्याचे राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा. देवाने सर्वात पहिली आज्ञा दिली, मला ओळखा. मला ओळखल्यावर मी तुम्हाला ओळखीन आणि सगळं काही देईन. आज देव बाप्पाला ओळखण्याची प्रक्रिया काही प्रियजन करतच नाही. देव बाप्पाला जाणून घेण्याची इच्छा काही जण कृतीने व्यक्तच करत नाही. त्यांना वाटतं बस देवाचं नाव मी घेतोय, देवावर विश्वास ठेवला, एवढं मला पुरे आहे. प्रियांनो, जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना
तर देवाच्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीलाच विचारात देव बाप बोलला, ख्रिस्ताचं नाव जर तुम्हाला माहीत आहे, येशू ख्रिस्त जर तुमच्या हृदयात आलाय, त्याला जर तुम्ही ओळखलं नाही पूर्णपणे, तर तो येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणन, मी तुझ्या हृदयात राहत होतो, पण तू मला पूर्णपणे ओळखलं नाही. माझी तुझी ओळख पूर्ण तू करून घेतली नाही. अधोर ख्रिस्ताला ओळखू नका. ख्रिस्ताला पूर्ण ओळखण्यासाठी हे पवित्र शास्त्र दिलंय आम्हाला. याच्यात जसं पण देवाने चालायला सांगितलंय ना, गपचूप चाला. जसा पण रस्ता देव बाप दाखवतोय ना, त्याच रस्त्याने चाला. या रस्त्याला सोडून दुसऱ्या रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया करू नका. एका रस्त्यामध्ये देव बाप्पाने 2 बाप्तिस्मेचे वचन ठेवले ना, तर एका रस्त्यामध्ये त्या दोन्ही बाप्तिस्मेच्या वचनाला पूर्ण करा. याला 2 रस्ते नका दाखवू. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. म्हणून 2 फेथ म्हणतात, 2 विश्वास म्हणतात, जे की देव बाप्पाचा आत्मा अख्ख्या बायबल मध्ये कुठंही असं बोलला नाही. इब्रीकराच्या पत्रामध्ये 11व्या अध्यायात सांगितलंय, संतोष वाचून त्याला प्रसन्न करता येत नाही. विश्वास हा संतोष वाचून काहीतरी बघूया, काढूया इब्रीकराचं पत्र. मला शब्द नीट याय नाही मुखामध्ये. 11वा अध्याय काढा. शब्द जर आला तर बघूया तो शब्द आपण कसा दिलाय पवित्र शास्त्रात. 6वं वचन वाचा. इब्रीकराचं पत्र 11वा अध्याय 6वं वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. प्रतिफळ जर हवा आहे ना, तर विश्वास पाहिला पाहिजे. आणि मग जो रस्ता त्याने दाखवलाय त्याच रस्त्याने चला. बाप्तिस्म्याचे विषय आले म्हणजे 2 रस्ते नका बनवू. हा एक रस्ता आणि हा एक रस्ता, त्याला पण एकच रस्त्यामध्ये ठेवा. हा बाप्तिस्मा पण देवाचा आहे, तो पण देवाचा आहे. काही जणांनी बाप्तिस्मेच्या 2 प्रक्रियांना वेगवेगळ्या प्रक्रिया दिल्या, काही नावं दिलेत. विशेष करून पेत्राने जे भाषण संदेश दिला त्याला तर निरनिराळ्या गोष्टींनी विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी पेत्राच्या त्या वचनाला दोष लावल्याशिवाय राहिले नाही. दोष लावू नका प्रियांनो. पेत्राने सुवार्ता सांगितली म्हणून आज आम्ही प्रभूच्या नावामध्ये आहोत. त्या पेत्राने आणि त्याच्या सहकार्यांनी येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यावर सुवार्ता सांगितली नसती. कळलं असतं का ख्रिस्त आम्हाला? थोमा जर आला नसता केरळमध्ये, कळलं असतं का ख्रिस्त कोण आहे? म्हणून प्रभूंनी सांगितलं होतं, तुम्ही ज्या भूमीवर आपले पाऊल ठेवता ती भूमी प्रभूची होणार. केरळमध्ये बघा थोमाचे पाऊल पडले. केरळमध्ये बहुसंख्य जण प्रभूला ओळखणारे. प्रियांनो, जो आशीर्वाद देवाने दिला होता ना शिष्यांना, तो आशीर्वाद देव बाप्पाने कृतीने पण पूर्ण केलाय. देव बाप निस्ता बोलला आणि ते पूर्ण नाही केलं असं नाही केलं देव बाप्पाने. शिष्यांचे पाऊल इतके पवित्र होते प्रियांनो, ज्या भूमीला स्पर्श व्हायचा ना ती भूमी अपवित्र असली ना त्यांच्या स्पर्शाने पवित्र होत होती. इतकं ते वचनाचा सन्मान करत होते. आणि विशेषतः त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. लिहिता वाचता काय असतं त्यांना माहीतच नव्हतं. इतके पवित्र शिष्य वागले प्रभूच्या सांगण्याप्रमाणे.
आज तुम्ही आम्ही पण प्रभू मध्येच आहोत, आहे ना? आहोत ना? म्हणता येईल ना की आम्ही आहेत प्रभू मध्ये. आम्ही किती पवित्रतेचं जीवन जगतो प्रभू मध्ये राहून, किती पवित्रतेचं जीवन जगतो. आमची पवित्रतेचं जीवन तर आम्हाला उघड दिसते की आम्ही एका वचनाला दोष देत बसलो. इथून तर आमच्या जीवनाची सुरुवात आहे. वचनाला दोष लावणं कोणत्याही अँगल मध्ये योग्य नाही. देव बाप कोणत्याही अँगल मध्ये त्या वचनाला पाहतो ना, ते वचन दोष देण्याचं नाही हे देव बाप सांगतोय. ऐकणं गरजेचं असतं प्रियांनो. जीवनामध्ये जो ऐकतो ना त्याची सुधारणा होते. जो ऐकत नाही ना तो जीवनामध्ये कधीच सुधारत नाही. ऐकण्याला बायबलच्या आत्म्याने सर्वात मोठं प्राधान्य दिलंय. जुन्या करारातही दिलंय, नवीन करारातही दिलंय. असं नाही की ऐकण्याच्या प्राधान्याला जुन्या करारातच महत्व आहे, नवीन करारात नका करू. दोन्ही करारामध्ये ऐकण्याच्या गोष्टीला देवाने सर्वश्रेष्ठ स्थान दिलंय. आणि जो ऐकण्याच्या प्रक्रियेत येतो ना तो कधी वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेत जात नाही. मग तुम्ही स्वतः तपासा, मी ऐकण्याच्या प्रक्रियेत आहे का न ऐकण्याच्या प्रक्रियेत आहे. जर ऐकण्याच्या प्रक्रियेत तुमचं म्हणणं असेल, तुमचं मन जर या गोष्टीकडे केंद्रित होत असेल, तर मग वचनाला दोष लावणं ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये येतं का? कदापि येत नाही. ऐकणाऱ्याने कधीही वचनाला दोष लावणे ही देवाची आज्ञा आहे. प्रियांनो, कसं पण प्रभूच्या नावात चालणं ना देवाला मान्य होणार नाही. देवाचा आत्मा एकाच्या तरी मुखातून सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऐका अथवा नका ऐकू, तुमची इच्छा. पण देव बाप वरती गेल्यावर म्हणणार नाही तुला पृथ्वीवर हे सांगण्यात आलं नाही. तुला सांगण्यात आलं होतं पृथ्वीवर, तू ऐकलं नाही, तुझी चुकी आहे. म्हणून सेवकाच्या द्वारे तो कळवित आहे. बायबलच्या वचनाला दोष लावणं कोणत्याही अँगल मध्ये बरोबर नाही, चुकीचं आहे वचनाला दोष लावणं. म्हणून वचनाला दोष लावणं बंद होणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. दोन ते तीन सेकंद आपण शांत राहू. मग आपण प्रार्थना करू. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. आज आमच्या बंधूच्या परिवारात बाप्पा तू आलेला आहे. जेवढे प्रियजन बाप्पा आज सर्व गोष्टी सोडून तुझ्या पवित्र चरणासमोर एकत्रित आहेत माझ्या बापा, त्या सर्व प्रियजनांकडे तू लक्ष दे माझ्या बापा. त्यांनी आपले सगळे जगिक जरुरी काम तुझ्या प्रार्थनेसाठी मागे टाकलेत आणि तुझ्या प्रार्थनेला त्यांनी सर्वश्रेष्ठ जागा दिली. स्वर्गीच्या देवा, ज्यांनी खरोखर अति महत्वाचे काम सोडून या ठिकाणी आलेत प्रार्थनेला, त्यांना आशीर्वाद दे माझ्या बापा. जे पण आशीर्वाद तू स्वर्गातून आणले आहेत ते सर्व आशीर्वाद त्यांच्या प्रत तू देऊन जा माझ्या बापा. एकही आशीर्वाद तू आपल्या बरोबर
स्वतः बरोबर घेऊन जाऊ नको. सर्वांना आशीर्वाद दे माझ्या बापा, कारण सर्वांनी तुझं वचन आत्मेने आणि खरेपणाने ऐकलं आहे. जे जे परिवार आहेत त्या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. प्रत्येक परिवाराला तू चांगले आरोग्य दे, चांगले विचार दे, चांगलं मार्गदर्शन दे आणि आत्म्याने तुझ्या नावामध्ये चालण्याची प्रेरणा दे माझ्या बापा. हे तहानलेले भुकेलेले तुझ्या चरणासमोर आहेत माझ्या बापा, यांना तृप्त कर तू, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. जे जे परिवार आले त्या सर्व परिवारांसाठी हेच आशीर्वाद मी तुझ्याकडे मागत आहे माझ्या बापा. आपल्या दासाला आज तुझी सेवा करण्यासाठी या गावामध्ये येण्यास तू सहाय्यता केली, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता असणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, आणि आम्हाला पैसे नको तर आम्हाला वाईटापासून करू आमेन. प्रभू येशू रक्त की जय. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ.